नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या रकमेत देखील वाढ होणार आहे। केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकते। या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे। अर्थतज्ज्ञांच्या मते ही रक्कम वार्षिक 6,000 रुपयांवरून 9,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकणार आहे। पीएम किसान योजना ही भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2,000 रुपये मिळतात। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते। या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आलेली होती। गेल्या 5 वर्षात या योजनेचा लाभ 21 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळालेला आहे। या योजनेसाठी सरकारने आतापर्यंत 2.8 लाख कोटी रुपये खर्च केलेले आहेत। आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करू शकते। यासाठी पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ करणे हा एक मार्ग असू शकतो। जर सरकारने या योजनेच्या रकमेत वाढ केली तर त्याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे। याशिवाय अर्थसंकल्पात पीक विमा आणि ग्रामीण रोजगार योजनेच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।